मुंबईच्या दिशेनं निघालेलं हे लाल वादळ अर्थात आदिवासी बांधवांचा आणि शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा शहापुरात दाखल झालाय। शहापुरातील मोखावणे इथं रात्रीचा मुक्काम असणार आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं येत आहेत। माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ निघालंय। दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगावपेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या दुर्गम भागातील हजारो आदिवासी बांधव आणि शेतकरी यांचा यात सहभाग आहे। वनजमीन असणाऱ्या आदिवासींना अद्याप जमिनीचे मालकी हक्क मिळालेले नाहीत। वनाधिकार कायद्याअंतर्गत हक्क मिळावेत अशी त्यांची प्रमुख मागणी। वनजमीन गायरान जमीन कसणाऱ्यांना स्वतंत्र सातबारा उतारा देण्यात यावा ही सुद्धा मागणी आहे। पश्चिमेकडून वाहून जाणारं नद्यांचं पाणी अडवून ते आदिवासी आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं। शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी। पेसा अंतर्गत असलेलं रिक्त पद तातडीनं भरावीत ही सुद्धा मागणी आहे। पहिला प्रश्न आहे तो पश्चिम नद्यांचं पाणी पूर्व वाहिन्यांमध्ये टाकून आणि ते पाणी मराठवाडा आणि खानदेशला देण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना त्याच्यावरती राबवल्या जाव्यात तसं आम्ही त्याच्यामध्ये सूचना पण केलेली आहे। दुसरा प्रश्न आहे तो वन जमिनीच्या बाबतीमध्ये जे काही कायदा झाला 2006चा त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्याचे ज्या पद्धतीने झाली ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे ती दुरुस्त करणं। तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्या संबंध ग्रामीण भागामधलं जे शिक्षणाची दुरावस्था आहे, जिल्हा परिषदच्या शाळांना इमारत नाही, शिक्षक नाही, मुलांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि भविष्य त्याचं कोलमडून पडतं आहे। चौथा प्रश्न जो आहे तो वीज शेतकऱ्याला 24 तास 3 फेज मिळाली पाहिजे। तुम्ही जे लेखी स्वरूपामध्ये दिली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज जवळजवळ 7-8 वर्ष झाली त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। शेवटी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही पेशन्समध्ये अंत पाहता का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मिळालेल्या माहितीप्रमाणे की आज स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर शिष्टमंडळाबरोबर चर्चा होणार आहे। तर या ठिकाणाहून आता हा मोर्चा निघणार आहे आणि शिष्टमंडळसुद्धा चर्चेला जाणार आहे। आता बघूया चर्चेमध्ये काय निष्पन्न होतं, परंतु जर त्यांनी ठोस की आता ग्राउंडवर जाऊन त्याची अंमलबजावणी झाली तरच याचं काहीतरी स्थगित किंवा मागे येण्याचा निर्णय होईल, अन्यथा हे मुंबईपर्यंत हा लॉंग मार्च चालतच राहील। दरम्यान लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय। कॅबिनेट बैठकीनंतर शिष्टमंडळात सोबत चर्चा होणार आहे। मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। शिष्टमंडळात सोबत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मी त्यांना विनंती केली की आपण मोर्चा इथे थांबवा। आपण एक शिष्टमंडळ 7-8 जणांचं त्यांनी काही 8-9 लोकांची नावं दिलेली आहेत। ते आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट झाल्यानंतर 1.5-2 वाजता त्या ठिकाणी येतील। त्यांचे जे खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी खातं असेल, महसूल असेल, शिक्षण असेल, म्हणजे इरिगेशन असेल, या सगळ्या खात्याचे मंत्री आणि प्रधान सचिव संबंधित अधिकारी हे त्या ठिकाणी बैठकीला हजर राहतील आणि त्यानंतर त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेतील आणि त्यातून जे सोडवण्यासारखे असतील ते तात्काळ आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू। काही फारच अडचणीचे असतील त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदींशी आम्ही चर्चा करू। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी किरण ताजणे, जे नाशिकहून या मोर्चासोबत प्रवास करतात। किरण, सध्या चर्चा कुठल्या दिशेनं चाललेल्या आहेत आणि सरकारचा प्रयत्न आहे की मुंबईत या लॉंग मार्च शक्यतो येऊ नये, त्यांच्या मागण्यांबाबतीत तोडगा निघावा, मात्र नेमकं घोडं कुठे अडतंय, कुठे चर्चा पुढे जात नाहीये? प्रसन्न सर, प्रामुख्याने जर बघितलं तर या संपूर्ण शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर बघितल्या तर वनपट्टे असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा आदिवासी आश्रमशाळा असतील आणि एकूणच स्वतंत्र सातबारा आपल्याला मिळावा, या ज्या मागण्या आहेत या अनेक वर्षांपासूनच्या आहेत। 2018ला निघालेला जो लॉंग मार्च होता तेव्हापासूनच्या या मागण्या आहेत। यामध्ये काही नव्यानं मागण्या 1-2 ॲड झालेल्या आहेत, मात्र उर्वरित ज्या मागण्या आहेत या त्याच आहेत। त्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला नाशिकमधनं हे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं आलं त्या वेळेला सरकारच्या माध्यमातून या सगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं गेलं, आश्वासनं दिली। इतकंच काय तर लेखी आश्वासनं देखील या सगळ्या मोर्चेकऱ्यांना देण्यात आलेली होती, मात्र त्याची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये या संपूर्ण मोर्चेकऱ्यांचं जे समाधान आहे ते होऊ शकलेलं नाहीये आणि त्याचमुळे हे संपूर्ण मोर्चेकरी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत।
आत्ता जर बघितलं तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागातनं आत्तापर्यंत कसारा घाटाच्या पुढे साधारणपणे 10-1 किलोमीटरपर्यंत हा मोर्चा येऊन ठेपलेला आहे. जवळपास 100 किलोमीटरपर्यंतचा पायी प्रवास करून हे संपूर्ण मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने येत आहे. या मोर्चेकऱ्यांचं असलेलं जे शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ मुंबईला पोहोचतंय. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते चर्चा करणार आहेत आणि या चर्चेमध्ये जर मार्ग निघाला तरच हे सुरू असलेलं जे लॉंग मार्च आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा थांबलं जाईल. मात्र जर या सगळ्या संदर्भामध्ये अंमलबजावणी पाठीमागच्या काळामध्ये जो निर्णय घेतला गेला त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर मग हा मोर्चा थेट आझाद मैदान इथपर्यंत येऊन ठेपणार आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण मोर्चाला कशा पद्धतीनं रोखता येईल यासाठीचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यानच मंत्री गिरीश महाजन यांचे असलेले सहकारी संदीप जाधव या संपूर्ण शिष्टमंडळाला घेण्यासाठी मोर्चास्थळी आलेले होते. मात्र या संपूर्ण शिष्टमंडळानं मुंबईच्या दिशेनं निघतोय असं सांगत या संपूर्ण व्यवस्थेलाच एक प्रकारे इशारा दिलेला होता, मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही मुंबईच्या दिशेनं येतोय. आणि ही ती परिस्थिती आपण जर बघितली तर संपूर्ण हे जे लाल वादळ आहे, आपण टॉप अँगलने हे संपूर्ण व्हिज्युअल जर बघितली तर साधारणपणे 45 ते 50 हजाराच्या घरात हे संपूर्ण मोर्चेकरी आहेत आणि ते मात्र आता मुंबईच्या दिशेने येतात. त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढलंय. आता सरकार कशा पद्धतीने तोडगा काढतं हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आपण तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. दरम्यान भाजप सरकार शेतकरी विरोधी असून प्रत्येक वेळी तोंडाला पानं पुसतं अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली. तर सुप्रीम कोर्टाचा निकाल केंद्राच्या कायद्यानुसार निर्णय दिला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मागच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस खोटी आश्वासनं दिली, लोकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. एवढं निर्दयी सरकार महाराष्ट्रात कधी असू शकत नाही. अशा प्रकारचं एक सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे. आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले, शेतकऱ्यांचे जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता, त्या शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळाले नाही, त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे, मनरेगा बंद झाली, गरीब मजूर आहेत. तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला पितळ उघडं करणार आहे. शेतकऱ्याप्रती यांची भावना जी आहे ते आता किती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार आहे. केंद्र सरकारच्या वन खात्याच्या नियमानुसार कुठल्याही वन सदृश्य परिस्थितीतल्या जमिनीबद्दल निर्णय होतो. 7/12 मूळ मालकाचं नाव असेल किंवा 7/12 मालकाचं नाव चढवायचं असेल तर काही ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या लागतात, काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि केंद्र सरकारचा कायदा या दोन्ही गोष्टीचा विचार करून पुढचा निर्णय होईल.